इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबला वादन अलंकार परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवून संपूर्ण देशात पहिले आलेले रत्नागिरीचे अथर्व आठले. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. नमस्कार. याबरोबरच त्यांना गुरुदेवजी पटवर्धन पुरस्कार आणि उस्ताद इनामली पुरस्कार तथा कैलासवासी विष्णू भिकाजी माइंडकर पुरस्कार आणि हरिओम ट्रस्ट वाद्य प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अथर्व आठले, या यशाबद्दल तुमचं खूप अभिनंदन. मला वाटतं मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या तबला वादनाची एक झलक श्रोत्यांना जरूर ऐकूया. ताल तीन तालमधील अजराडा घराण्याचा एक सुप्रसिद्ध कायदा वाजवण्याचा प्रयत्न करतोय, तिश्र जाती. वा, क्या बात आहे. तर सुरुवातीलाच मला असं विचारावंसं वाटतंय की हे जे पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत, काय भावना आहे, काय सांगाल? गांधर्व महाविद्यालयाकडनं मला अलंकार या परीक्षेमध्ये भारतात प्रथम आल्याबद्दल 3 जे पुरस्कार मिळालेले आहेत, त्यात सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार उस्ताद इनामली खान साहब यांच्या नावाने मिळालेला आहे. तसंच विष्णू भिकाजी माइंडकर पुरस्कार. माझे गुरु पंडित प्रवीण करकरे यांचे गुरु पंडित सुधीर माइंडकर गुरुजी यांच्या वडिलांच्या नावाने आणि माइंडकर गुरुजींचे गुरु
उस्ताद इनाम अली खान साहेब, वा. म्हणजेच माझ्या गुरुजींचे दादा गुरु, यांच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय. त्यामुळे माझ्यासाठी ते खूपच मोठा आहे. बरोबर. माझ्या गुरुजींनाही त्याचा खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की अगदी थोडंफार जे काही मी तबल्यात करू शकलोय त्याचा आज थोडंसं काहीतरी फळ मिळालंय असं वाटतंय. यासाठी नक्कीच मी असं म्हणेन की माझे आई बाबा, माझी पूर्ण फॅमिली, माझे जे आत्तापर्यंतचे जेवढे गुरु आहेत त्यांचं सगळ्यांचं आशीर्वाद, खरंच थँक्यू आहे मी सगळ्या. अलंकार ही जी परीक्षा पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर परीक्षा असं आपण म्हणू शकतो त्याला, तर या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि यासाठी तुम्ही तयारी काय केलीत? अलंकार परीक्षेमध्ये अलंकार प्रथम आणि अलंकार पूर्ण अशा 2 वर्षांचा सहभाग असतो, ज्यामध्ये 100 मार्कांचे 2 लेखी पेपर असे दोन्ही वर्षी असतात, ज्यामध्ये पूर्णपणे तबल्याचा इतिहास म्हणा किंवा मोठे जे वादक होऊन गेले त्यांच्याबद्दलच्या माहिती, त्याच्यानंतर आम्ही तबल्यामध्ये जे मटेरियल वाजवतो त्याचं लिपिबद्ध करणे, तसेच अलंकारच्या लेवलला आल्यानंतर दशप्राण वगैरे असे काही महत्त्वाचे तबल्यातले जे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर आम्हाला लेखी पेपर असतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला अर्ध्या तासाचं मंच प्रदर्शन असतं, ज्यामध्ये आम्ही आमच्या मनाचा एक ताल आणि परीक्षक जो सांगतील अशा 2 तालांमध्ये आम्हाला वाजवायचं असतं. त्याच्यानंतर एक पूर्णपणे 1.5-2 तासांची वायवा एक्झाम होते, ज्यामध्ये आम्हाला काही ताल आणि काही बंदिशी या पोर्शन प्रमाणेच सांगितलेल्या असतात ज्या वाजवायच्या असतात. आणि अलंकार हे जसं पोस्ट ग्रॅज्युएशन मी म्हटलं त्याप्रमाणे तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे कुठचेही प्रश्न, संगीताशी पूर्ण रिलेटेड कुठचेही प्रश्न परीक्षकांकडून विचारले जातात. मला खूप आनंद होतो हे सांगताना की मला अलंकार प्रथमला पंडित जयंत नाईक नाशिकचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी अलंकार पूर्णला बडोदा युनिव्हर्सिटी जी आहे त्याचे तबल्याचे HOD पंडित नंदकिशोर दाते असे 2 जण परीक्षक म्हणून लाभले होते. या दोघांची नावं तबल्याच्या ओव्हरऑल क्षेत्रामध्ये खूप मोठी आहेत. या सगळ्यासाठी माझ्याकडनं तयारी जी होती ती माझे गुरु पंडित प्रवीण करकरे यांच्यामुळेच शक्य झालेली आहे. त्यामुळे खूप आनंद होतो. या टप्प्यापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात, तर मुळात असं सांगा की शिक्षण ह्या तबल्याचं म्हणजे एकूणच संगीत प्रवासाचं शिक्षण हे कधीपासून सुरू झालं? मी अगदीच लहान असल्यापासून, म्हणजे अगदी मी म्हणेन की माझा जन्म झाल्या क्षणी माझं संगीताचं शिक्षण सुरू झालं. असं की माझं मूळ गाव लांजा तालुक्यात शिपोशी, इथे हरिहरेश्वराचा आमचा उत्सव असतो. माझा ज्या वर्षी जन्म झाला 2000 साली, तिथे तेव्हा खूप मोठा उत्सव झाला. आणि मी अगदीच 2 महिन्यांचा की 3 महिन्यांचा असताना तिथे आमच्या देवळामध्ये पंडित सुरेश तळवलकर गुरुजी आणि पंडित सत्यजित तळवलकर या दोघांचं सहवादन झालेलं होतं. आणि माझे आई बाबा मला असं सांगतात की मी तो पूर्ण जे सहवादन होतं ते अगदी जागं राहून पूर्ण वेळ ऐकलेलं होतं. त्यामुळे खरं तर ते संस्कार तिथनंच सुरू झालेले आहेत. आमच्या उत्सवामध्ये खूप लहानपणापासूनच मी संगीत नाटकं असतील, गाण्याचे कार्यक्रम असतील, काही इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम असतील, बाकी इतर भोवत्या आरत्या ह्यांच्यामुळे पूर्ण जी संगीताची जडणघडण होती ती तिथनंच सुरुवात झालेली होती. तसंच नंतर पुढे गेल्यानंतर माझे सख्खे मोठे काका महेश आठले आणि माझी आत्ते शिल्पा आठले ह्या दोघांनी मला पहिलं बाळकडू दिलं असं म्हणता येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं माझं शिक्षण तबल्याचं मी 3री-4थीत असताना आपले रत्नागिरीचे सुप्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर सर यांच्याकडे सुरू झालं. त्याच्यानंतर जवळपास 4 ते 5 वर्ष मी त्यांच्याकडे शिकलो आणि त्याच्यानंतर मी डोंबिवलीचे पंडित विश्वनाथ शिरोडकर यांच्याकडे पुढील तालीम घेण्यासाठी गेलो. सध्या मी गेले 7 वर्ष पंडित प्रवीण करकरे गुरुजी यांच्याकडे पूर्णपणे गुरुकुल पद्धतीने मी तालीम घेत आहे. तबल्याचं माझं शिक्षण हे अगदीच घरातनंच सुरुवात झालं, कारण माझे वडीलही अप्रतिम गायचे. त्यांना त्यांच्या नोकरीमुळे ते पुढे नाही कंटिन्यू करता आलं, पण त्यांची इच्छा आता मी थोडीशी का होईना पण पुढे चालवतोय असं मला वाटतं. आता तुम्ही सांगितलं की गुरुंकडे आता गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत आहे, तर नेमकी ती पद्धत कशी आहे? गुरुकुल पद्धत म्हणजे सरांच्या मी घरी जाऊन 1 to 1 शिकतो. गुरुकुल म्हणजे फक्त 1 to 1 शिकणं असंच नाही मला वाटत. करकरे सरांचं जवळपास आत्ता 50 ते 60 शिष्यांचं एक गुरुकुल आहे. आमच्या सगळ्याच शिष्यांचा खूप चांगला बॉन्ड आहे आणि गुरुकुल पद्धत म्हणजे फक्त गुरुकडेच जाऊन शिकणं असं मला नाही वाटत. करकरे सरांच्या गुरुकुलात ज्या अजून जे माझे शिष्य बंधू आहेत त्यांच्याकडून सुद्धा मला खूप शिकायला मिळतं. गुरुकुल पद्धत म्हणजे अगदी मला सांगता येईल असं की सरांकडे त्यांच्याकडे जाऊन 1 to 1 जे असेल ते आमच्या घराणेदार पद्धतीने शिक्षण होतंच, पण इतर जे बाकी माझे गुरुबंधू आहेत त्यांच्याकडूनही शिक्षण होतं. त्यामुळे ओव्हरऑल जे गुरुकुल म्हणून जे म्हटलं जातं ज्याच्यामध्ये गुरुही आहेत आणि गुरुबंधू हे आहेत. आता उल्लेख केलात घराण्याबद्दल, तर तुमच्या घराण्याचं
काय वैशिष्ट्य आहे, काय सांगाल त्याबद्दल? करकरे सरांकडे मी आत्ता दिल्ली, अजराडा आणि फरुखाबाद या 3 घराण्यांचं तालीम घेत आहे. तबल्यामध्ये दिल्ली हे आद्य घराणं मानलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्या तबल्याचा बाज आणि पखवाजचा बाज हे जर 2 बाज कन्सिडर केले तर तबल्याचा बाज हा पूर्णपणे बंद बाज असा मानला जातो आणि पखवाजचा बाज हा खुला बाज मानला जातो. तर दिल्ली घराणं हे पूर्णपणे बंद बाजाचं आहे. तर यामध्ये तबल्यातल्या 2 बोटांचा जो पूर्ण पहिला तिटं असेल, तिरकिटं असेल, यांचा जो कायदे असतील किंवा ओव्हरऑल विस्तार असेल ते याच्यामध्ये असतं. आणि विस्तारक्षम रचना हा या घराण्याचे वैशिष्ट्य आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की मला जो पुरस्काराचा मी मगाशी उल्लेख केला, उस्ताद इनाम अली खान साहेब हे दिल्ली घराण्याचे खलिफा आहेत. अच्छा. त्यामुळे दिल्ली घराण्याची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये मला शिकायला मिळत आहे. आणि आता पुढे मला त्याच घराण्याचे जे खलिफा आहेत त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळतोय. ही सगळी कृपा माझे आत्ताचे गुरु पंडित प्रवीण करकरे यांचीच आहे. आणि बाकी अजून जे 2 घराणी मी म्हटली, ज्याच्यामध्ये फरुखाबाद आणि अजराडा, ह्या दोन्ही घराण्यांमध्ये बंद आणि खुला बाज या दोघांचंही मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये विस्तारक्षम रचना, गती, चक्रधार, परण या सगळ्याच गोष्टींचा समावेश असतो. हे तबला सोलो मधली ही 3 प्रमुख घराणी मानली जातात. अच्छा. मग आजपासून सांगताय की गुरूंकडे शिक्षण ही एक पद्धत, गुरुकुल असेल किंवा गुरुबंधूंबरोबर शिक्षण तुमचं चालू आहे. पण हे सगळं करताना रियाज याला फार महत्त्व आहे. कुठल्याही कलेला जर आपण योग्य न्याय द्यायचा असेल तर रियाजाला फार महत्त्व आहे. तर तबल्याचा रियाज नेमका कसा करता, काय आवश्यक असतं आणि त्यासाठी? अगदी माझी जेव्हा हेरंब सरांकडे सुरुवात झाली किंवा विश्वनाथ शिरोडकर सरांकडे सुरुवात झाली तेव्हा त्या वयानुसार मला खरंच रियाजाचं महत्त्व किंवा रियाज कसा करावा हे कळत नव्हतं. कारण मला खूप उशिरा कळायला हे लागलं की रियाज करताना नुसता तबला वाजवणं म्हणजे रियाज होत नाही. तबल्यामध्ये जी पहिली मुळाक्षर आहेत किंवा जे आपण बेसिक फ्रेझिस म्हणतो, एक एक फ्रेज घेऊन त्याचा मूळ रियाज केला गेला पाहिजे. मी म्हणेन की गेल्या काही वर्षांमध्ये, अगदी 2-3 वर्षांमध्ये मला त्याचं महत्त्व कळायला लागलं. तर रियाज म्हणजे तबल्यातल्या जे मुळाक्षर आहेत किंवा मूळ फ्रेजेस आहेत त्यांच्यावर आधारित जे कायदे रेले आहेत ते घेऊन घोटत बसणं आणि त्याच्यातलाच विस्तार आपल्या परीने किंवा गुरूंनी शिकवल्या परीने जास्तीत जास्त पद्धतीने वाढवता येणं म्हणजे रियाज. फक्त रियाज हा हाताच्या तयारीसाठीच केला जातो अशातला भाग नाहीये. तर जेवढा जास्ती रियाज होईल तेवढा जास्ती आपलं, आपण म्हणतो, डोकं चालतं. जेवढा रियाज आपण करू तेवढा तो तयारीसाठीही असतो आणि आपल्या ओव्हरऑल साथीच्या दृष्टीने पण होतो, सोलो वादनाच्या दृष्टीनंही होतो. तर प्रत्येक गोष्टीसाठी केलेला वेगवेगळा रियाज असतो. म्हणजे गायनाच्या साथीसाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा रियाज करायला लागतो. तो म्हणजे असा की काही जणांकडे, मोठ्या गायकांकडे जाऊन साथीला बसणे, त्यांच्याकडून साथीचा जो ठेका आहे त्याच्यासाठी वेगळं एखादं काही असतील तर ते त्या टिप्स घेणे. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटल बरोबर वाजवताना सुद्धा एक वेगळा रियाज केला जातो. तो म्हणजे असा आहे की इन्स्ट्रुमेंटलमध्ये जी गत वाजवली जाते त्या अंगाने आपल्याला मटेरियल सादर करायला लागतं. तर आपण सोलोमध्ये आपण स्वतः लय घेतलेली असते, तर इन्स्ट्रुमेंटलमध्ये आपण लय घेत नाही, आपल्याला दिली जाते लय. तर त्याच्यामध्ये आपण कसं उत्तमरित्या वाजवू शकतो, या सगळ्याचाच विचार रियाज करताना केला पाहिजे. शेवटी एकच आहे की आपले खलिफा उस्ताद झाकीर हुसेनजी हे म्हणाले ते की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर त्याप्रमाणे नुसता आपण अगदी रियाज करून उपयोग नसतो, त्याला काहीतरी एक एम पाहिजे, एक कुठच्या तरी गोल समोर ठेवला पाहिजे आणि मगच रियाज केला पाहिजे, तर तो होतो. रियाज करताना आता जसं सांगितलं तसं की सोलोसाठी वेगळं वादन असतं, साथसंगतसाठी वेगळं असतं, तर त्याचाही रियाज काही वेगवेगळा असतो. हां, सोलोसाठी म्हणजे आता आपलं जे मटेरियल गुरूंकडनं मिळालेलं आहे ते पूर्णपणे पहिल्यांदा हातात बसवून, करकरे सर खूप एक सुंदर शब्द वापरतात की मसल मेमरी तयार झाली पाहिजे. मसल मेमरी म्हणजे तुम्हाला जे मटेरियल मिळालेलं आहे ते तुमच्या बोटांना इतकं पाठ झालं पाहिजे की तुम्हाला ते वाजवताना विचार नाही करायला लागला पाहिजे. ती लय मिळाली, मी ते मटेरियल त्या सुंदररित्या वाजवणारच आहे. तर सोलो वादनात ही सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट वाटते की मसल मेमरी जास्ती तयार केली पाहिजे, जी आपण एखादी फ्रेज किंवा एखादा कायदा घोटवूनच होते. आता साथीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर मी क्लासिकलमध्येही वाजवतो, सुगम संगीत, अभंग किंवा नाट्यसंगीत या सगळ्याच गोष्टींमध्ये वाजवतो. मला असं वाटतं की साथीच्या दृष्टीने पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चांगलं गाणं किंवा समोर घडत असलेलं संगीत ऐकता आलं पाहिजे. ते ऐकणं इतकं महत्त्वाचं आहे की
ते जर आपल्याला कळलं नाही तर पुढे आपण नाही चांगली साथ संगत करू शकत. ह्याच्यासाठी पूर्णपणे इन्स्पिरेशन हे माझे तिन्ही गुरु आहेत. कारण हेरंब जोगळेकर सर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अप्रतिम नाट्यसंगीत वाजवणारे आहेत. ह्याच्यानंतर माझे दोन्ही गुरु पंडित विश्वनाथ शिरोडकर आणि पंडित प्रवीण करकरे हे ख्याल संगीताच्या बरोबरच्या साथीसाठी म्हणजे आपण ख्यालाला लागणारा जो ठेका आहे त्याच्यासाठी पूर्ण आत्ता भारतभर ओळखले जातात की अप्रतिम ठेका त्या दोघांकडनं गायनाच्या साथीसाठी मिळतो. गुरूंकडनं ही पहिलं इन्स्पिरेशन मला हे मिळालेलं की संगत किती चांगली करावी. साथ वेगळी आहे आणि संगतही वेगळी आहे. तर साथ म्हणजे आपण गायकाचं पूर्ण गाणं त्याचा जो विषय आहे तो ऐकून त्याप्रमाणे वाजवणं ह्याला साथ म्हणताय. जी इन्स्ट्रुमेंटल बरोबर जे केलं जातं ती संगत. कारण आपल्याला ते जे संगीत सुरू आहे त्याच्या बरोबरीनेच जायचं असतं त्यामुळे ती संगत आपण म्हणू शकतो. तर या पूर्ण साथ संगतीचा जो विषय आहे त्याच्यासाठी मला पूर्ण माझ्या तिन्ही गुरूंचं खूप इन्स्पिरेशन मिळालेलं आहे. आणि साथ संगतीमध्ये मी एवढंच सांगेन की रियाज हाच आहे की तुम्ही समोरच्याचं गाणं ऐका किंवा जे काही संगीत घडत असेल ते ऐका आणि त्याप्रमाणे आपल्याला किती उत्तमरित्या त्याला पाठिंबा देता येईल हेच मला साथ संगतीचं ओव्हरऑल टेक्निक वाटतं. किती छान. सुरुवात काय आहे तर ऐकणं जास्तीत जास्त. नेमकं कशा पद्धतीनं ऐकायला हवं, काय ऐकायला हवं, यासाठी काय ऐकायला हवं हा विचार मी आतापर्यंत कधीच केला नाही. कारण माझ्या घरात सगळ्या प्रकारचं संगीत ऐकलं जातं. नाट्यसंगीत असेल किंवा अभंग, सुगम संगीत, या सगळ्या ज्या लाईट क्लासिकलमध्ये आपण ज्या गोष्टी म्हणतो त्या सगळ्याचं तर आपल्याला, मी कोकणात असल्यामुळे आपल्याला इथे तर अवेलेबिलिटी खूप आहे. पण मुख्यतः कसं आहे की मला जर करिअर करायचं आहे तर फक्त नाट्यसंगीत, फक्त अभंग वाजवून मला नक्कीच करिअर नाही करता येणार. तर ख्यालाबरोबरची साथ ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्याच्यासाठी आपण मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांचा ख्याल आणि त्यांचं गाणं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं तर ते आपल्याकडे आता यूट्यूब हा सगळ्यात मोठा ऑप्शन आहे. दुसरी सगळ्यात गोष्ट म्हणजे की भरपूर प्रोग्राम अटेंड करायचे आणि ज्याची मला प्रचंड आवड आहे. आणि मी आत्ता सध्या माझं वास्तव्य मुंबईत असल्यामुळे माझा हा प्रयत्न असतो की मला जितके प्रोग्राम्स अटेंड करता येतील तेवढे अटेंड करतो मी. आणि यूट्यूबवरनं किंवा प्रोग्राम्समधनं किंवा जुनी जी काही रेकॉर्डिंग्स असतात त्यातनं सतत ऐकून आपल्यात कसं त्याचा फरक पाडता येईल आपल्या वादनात. किंवा अजून एक असं पूर्वापार पद्धत अशी झालेली आहे की रेकॉर्डिंग जे आहे ते लावायचं आणि त्याच्याबरोबर घरातल्या घरात आपण संगत करायची. की खूप चांगल्या लोकांचे म्हणजे पंडित सुरेश तळवलकर गुरुजी असतील, पंडित योगेश समसी गुरुजी असतील, ह्यांचे ठेके म्हणजे अतुलनीय ठेके आहेत ते. तर त्यांनी वाजवलेल्या ठेक्यांबरोबर आपण थोडंसं म्हणजे वाजवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून ती लय कशी ठेवता येईल किंवा मधला भरणा कसा वाजवता येईल किंवा त्या लोकांनी त्या गाण्याला काय विचार केलेला आहे वाजवताना. ह्या सगळ्याचं मी असं म्हणणार नाही की मला हे कळतं, मला नक्कीच एवढा मी अगदीच मोठा नाहीये, पण त्यांनी काय म्हटलेलं आहे हे एवढं समजून घेण्याचा तरी प्रयत्न करता येऊ शकतो. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की ऐकणं तर खूप झालं पाहिजे आणि ते सगळ्याच प्रकारांमध्ये ऐकलं गेलं पाहिजे. म्हणजे अगदी फक्त क्लासिकल नाही, अगदी फक्त लाईट नाही, तर गझल असतील, सुफी असेल किंवा अगदी कविता असतील किंवा कुठच्याही प्रकारचं म्युझिक असेल, संगीताचा प्रत्येक प्रकार ह्या प्रत्येक प्रकारात ऐकलं गेलंच पाहिजे असं मला वाटतं. आता साथ संगत याबद्दल खूप छान सांगितलं. तर तुम्ही साथ संगत केलेल्या व्यक्ती आणि त्यांच्याबरोबरचे काही विशेष अनुभव आहेत? गुरुजनांच्या कृपेमुळे काही मोठ्या खरंच उत्तम कलाकारांबरोबर साथ संगत करण्याची खरंच संधी मिळाली. त्याच्यामध्ये पंडित विश्वनाथ कान्हेरे असतील, यशस्वीताई सरपोतदार असतील, त्याच्यानंतर आता अगदीच मी काही महिन्यांपूर्वी पंडित ओमकार दादरकरांबरोबर मला वाजवण्याची संधी मिळाली. मला नेहमी असं वाटतं की ह्या प्रत्येक मोठ्या कलाकारांनी आपलं आयुष्य संगीतासाठी वाहून घेतलं. त्यांच्याबरोबर संगत करताना एवढंच वाटतं की प्रत्येक क्षण आणि क्षण शिकायला मिळतो. ती माणसं स्टेजवर येऊन बसतात कशी, त्याच्यानंतर अगदी साऊंड चेक करतात कशी, त्याच्यानंतर त्यांचं किती सगळ्या ठिकाणी लक्ष असतं, साऊंडवर असतं, समोरच्या माणसांकडे असतं, किती लक्ष असतं इथपासून तर ते कसे परफॉर्म करतायत. प्रत्येक वेळेला मनात एखादा राग असतो पण समोर बसल्यानंतरच्या वेळेला तिथे तो पचणारा असेलच किंवा तिथे हे करणारा असेल असं नाही होत. तर आपण जे म्हणतो की भान ठेवून सगळ्या गोष्टींचं ते त्या लोकांकडनं खूप शिकायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोफेशनलिझम, की या सगळ्या गोष्टींमध्ये कसा प्रोफेशनलिझम असला पाहिजे. तर मला एवढंच वाटतं की त्या माणसांचं पूर्ण जीवन हे संगीतासाठी असतं आणि तेच थोडंफार प्रमाणात जर शिकायला मिळालं तर खूप मोठी गोष्ट आहे. अशा मोठ्या लोकांबरोबर साथ करण्यामुळे या सगळ्या गोष्टींचं शिक्षण आपसूक मिळत जातं अनुभवातूनच. अनेक संगीत नाटकांना साथ संगत तुम्ही केली आहेत, तर त्याबद्दल थोडंसं.
रत्नागिरीतलंच पहिलं नाटक वरवड्याचे ग्रुप आहे त्याच्याबरोबर मला वाजवायला मिळालं संगीत मत्स्यगंधा. आणि मला अगदी सांगायला खरंच खूप आनंद होईल की माझा जवळचा मित्र प्रथमेश दादा शहाणे ह्याने मला पहिला नाटक वाजवण्यासाठी मला संधी दिली. तर संगीत नाटक वाजवतानाचा एक्सपिरियन्स हा खूपच कमाल असतो असं मला त्या पहिल्या नाटकापासून वाटतंच आहे. आणि आता मी पुढे व्यावसायिक नाटक जेव्हा वाजवतोय तेव्हासुद्धा मला आता वाटतंच आहे. पहिल्यापासून नुसती नाट्यसंगीत ऐकत असतो किंवा नाटकं बघितलेली असतात, पण ज्या वेळेला स्वतःला ते नाटक वाजवण्याची वेळ येते तेव्हा कळतं की आपल्याला संहिता पाठ पाहिजे, पूर्ण नाट्यपद पाठ पाहिजे, किंवा इतकंही हे पाहिजे की आपल्या नाट्यपदाच्या आधीचा डायलॉगही आपल्याला पाठ पाहिजे. का तर तो डायलॉग लय देतो. त्याच्यानंतर 100% लक्ष गाण्याकडेच पाहिजे. कितीही नाट्यपद ठरलेलं असून दे, पण एखाद्या गायकाला त्या क्षणी कुठची वेगळी जागा सुचली तर आपण काही करू शकत नाही. ते आपल्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने निभावून घ्यायला लागतं. त्याच्यानंतर संगीत जय जय गौरी शंकर मला वाजवण्याची संधी मिळाली, ज्याच्यामध्ये मला राज्य शासनाचा दुसरं पारितोषिक मिळालं मला. आता मी एवढंच नक्की सांगू शकेन की प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक ह्या दोन्ही नाटकांचा थोडाफार का होईना पण थोडा अनुभव मिळतोय. तर प्रायोगिक नाटक वाजवण्याचाही आनंद वेगळा आहे आणि व्यावसायिक नाटक वाजवण्याचा आनंद त्याहूनही वेगळा आहे. आणि दोन्ही ठिकाणी वाजवण्याची पद्धतही तितकीच वेगळी आहे असंही मला पूर्णपणे जाणवत आहे. का तर प्रायोगिक नाटकांमध्ये आपल्याला वेळेचं बंधन नाही आहे. व्यावसायिक नाटकामध्ये आत्ता आम्हाला पूर्ण नाटक करायला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे पदांचं जे टायमिंग आहे ते पण खूप कमी झालेलं आहे. ॲव्हरेज टायमिंग आहे 3 ते 3.5 मिनिटं. आता इतक्या कमी वेळामध्ये मला माझं पण काहीतरी दाखवायचंच आहे आणि मला तेवढीच साथही करायची आहे. म्हणजे मला कुठेही ओव्हरपॉवरही व्हायचं नाहीये. हा एक व्यावसायिक नाटकांमधला असलेला एक वेगळा अनुभव. आणि प्रायोगिक नाटकांमध्ये मी जेव्हा जय जय गौरी शंकर वाजवतो किंवा मत्स्यगंधा वाजवतो, कट्यार काळजात घुसली वाजवण्याचा पण अनुभव मिळाला. असं नाटक मला वाजवायला मिळालं जिथे माझे पूर्ण शर्थीचे प्रयत्न लागले. ही नाटकं शिकवून जातात, खूपच शिकवून जातात. कारण माझे गुरुजी एका प्रयोगाला आलेले, तर त्यांनी मला एक अप्रतिम वाक्य असं सांगितलं की अथर्व, तुला ह्या नाटकाचे 100 प्रयोग वाजवायला मिळतील, 1000 प्रयोग वाजवायला मिळतील, पण आज एक गोष्ट लक्षात ठेव की तुला 30 गाणी वाजवायची आहेत आणि तशीच वाजवायची आहेत. पण पूर्ण नाटकामध्ये एक सुद्धा जर तू रिस्क न घेऊन एखादी गोष्ट नाही वाजवलीस तर तो प्रयोग काउंट नाही करायचा. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं की त्याच्यात मोनोटोनस वाजवू नको, नवीन प्रयोगामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण वाजवण्याचा प्रयत्न कर. भले त्याच्यात जास्तीत जास्त काय होईल, एखादी गोष्ट चुकेल, एखादी गोष्ट समेला येणार नाही. मला मोठी गोष्ट शिकायला अशीच मिळाली की रोज काहीतरी नवीन वाजलं पाहिजे आणि रोज त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. जेव्हा कलेचं दालन हे करिअर म्हणून निवडायचं होतं, म्हणजे जेव्हा अशी वेळ येते की अकॅडमिक करिअर आणि कलेचं करिअर यामध्ये कधीतरी असं होऊ शकतं की कलेमध्ये करिअर करावं की नाही. अकॅडमिक करिअर एक आपल्याला म्हणजे त्याचे रिझल्ट समोर दिसत असतात, तसं या बाबतीत होतच असं नाही. बरोबर. पण हे निवडताना काय सांगाल या 2 करिअर बद्दल? माझं जे काही आतापर्यंत करिअर आहे त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईबाबांना देतो. कारण मी जेव्हा पंडित विश्वनाथ शिरोडकर यांच्याकडे शिकायला जायला सुरुवात केली तेव्हाच मी माझ्या आईबाबांना म्हटलेलं की मला पूर्ण वेळ ह्याच्यात करावं असं वाटतंय. तर तेव्हा आईबाबांनी त्या दिवसापासून मला सपोर्ट केला. तुला हे करायचं आहे ना, चालेल, कर तू. फक्त एक आहे की डिग्री व्यवस्थित कर, बाकी सगळं तुला जे काही करायचं ते कर. तर त्यामुळे मी मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमध्ये अकाउंटिंग फायनान्समध्ये डिग्री केली. पण त्याच्यात असं झालं की 1.5 वर्ष माझं कॉलेजला झालं आणि 1.5 वर्ष माझं कोरोनामुळे घरी झालं. आणि त्या 1.5 वर्षानंतर मला एकच जाणवलं की आपण आत्तासुद्धा घरात बसून फक्त रियाजच करतोय आणि फक्त ऐकतोय, अभ्यासाच्या नावानं बाकी काहीच केलं नाहीये. तर तेव्हा मी नक्कीच असं ठरवलं की मला पूर्ण वेळ ह्याच्यातच करिअर करायचं आहे. आणि आता करिअर करताना असं आहे की संगीतामध्ये करिअर करताना एक गोष्ट तर नक्की आहे की आपल्याला खूप पेशन्स ठेवायला लागतात. कारण तबल्यामध्ये जर इस्पेशली करिअर करायचं असेल तर खूप म्हणजे खूप कॉम्पिटिशन आहे. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण राहण्यासाठी आणि तिथनं थोडंफार काहीतरी आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे वर्सेटॅलिटी ही असलीच पाहिजे. मी फक्त गाण्याबरोबर वाजवतो, मी फक्त नाट्यसंगीताला वाजवतो, हे मला तरी खूप अनुभव आला आहे की हे करून नाही चालत. मला कथ्थकही वाजवायला लागतं, आत्ता मी नाट्यसंगीत वाजवतोय तेही वाजवायला लागतं, मला इन्स्ट्रुमेंटलही वाजवायला लागतं, प्लस मला सुगम संगीताचे सगळेही प्रोग्राम वाजवायला लागतात. आणि हे लागतात असं नाही मी म्हणते, हे मी आनंदाने करतो. मला खूप आनंद आहे हे वाजवण्यासाठी. आणि यासाठी जसं आईबाबांचा मला सपोर्ट आहे तसेच माझ्या गुरुजनांचाही खूप सपोर्ट आहे. कारण मी जर एखादी गोष्ट करतोय तर त्याच्यासाठी मला जो पाठिंबा आहे तो माझ्या गुरूंकडनंही मिळाला, तर मला अतिशय त्याच्यात
पुढे जायला त्यांचा सहभाग पण खूप असतो. नक्कीच. कारण मी आज नाट्यसंगीत वाजवतोय, पण नाट्यसंगीतातल्या होणाऱ्या माझ्या चुका ज्या आहेत ते मला करकरे सर अगदी कान धरून मला सांगतात की हे नाही वाजलं पाहिजे किंवा हे असंच वाजलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीसाठी एवढंच आहे की तुम्हाला जी काही अपॉर्च्युनिटी येते त्याच्यात तुम्ही पूर्णपणे तुमचे 100% देणं, प्रत्येक अपॉर्च्युनिटी क्रिएटही करणं, असं मला थोडं वाटतंय की तुमच्या पद्धतीने तुम्ही ते केलं पाहिजे. बरोबर. आणि जसं स्वतःवर विश्वास हवा तसाच आपल्या गुरुजनांवरती पूर्ण नक्कीच विश्वास नक्कीच ठेवावा. अगदीच अगदीच. या कलेमुळे तुमच्यामध्ये काय बदल झालाय असं वाटतंय? बदल म्हणजे असं आहे की खरं तर माझ्या पूर्ण जीवनशैलीवर बदल झाला असं मी म्हणेन. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट 100 माणसांसमोर प्रेझेंट करणार आहोत तेव्हा एक बोलण्यातला, बाकी वागण्यातला, सगळ्यातलाच एक मॅच्युरिटी येत जाते असं मी म्हणेन. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज मला लोक एक तबलावादक म्हणून जेव्हा ओळखतात तर तेव्हा मला असं वाटतं की अरे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. भारतात पहिलं आलो हे जेव्हा कळलं तेव्हाच असं वाटलं की आजपासून आपल्याला कुठच्याही ठिकाणी वाईट वाजवून चालणार नाहीये. बरोबर. असं आहे की अरे हा मुलगा आज भारतात पहिला आलाय म्हणजे ह्याच्याकडनं अप्रतिमच वाजवलं जाईल. किंवा अशी दुसरी गोष्ट आहे की माझे गुरु पंडित प्रवीण करकरे किंवा हेरंब जोगळेकर सर ह्यांचं असं आहे की ह्यांचा शिष्य म्हणजेच ह्याच्याकडनं काहीतरी खूप अप्रतिम लेवलला वाजवलं जाणार आहे. मग हे त्या गुरुजनांचंही मोठेपण आहे की त्यांचं नाव एवढ्या मोठ्या लेवलला घेतलं जातं. तर ती माझ्यावरची मला मोठी जबाबदारी वाटते की त्यांचं जर माझ्या मागे नाव लागतंय तर माझीही जबाबदारी आहे की पुढे तितकंच मी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न तरी करेन की त्यांचं नाव राखेन. नक्की. कारण कधीही आपण बघतो की जेव्हा कुठल्याही वाद्याची साथ करायला जेव्हा कोणी बसतं तेव्हा सहजच विचारलं जातं की याचे गुरु कोण आहेत. बरोबर बरोबर. त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की गुरुजनांचा आशीर्वाद हा नक्कीच पाहिजे. पण मला ती एक मोठी जबाबदारी वाटते की आज मी जेव्हा सांगतो मी हेरंब जोगळेकर सर यांचा शिष्य आहे, पंडित प्रवीण करकरे सर यांचा शिष्य आहे, तर ती मला खूप मोठी जबाबदारी वाटते आणि ते निभावण्याचा मी प्रयत्न करतो आणि तो पुढे आयुष्यभर करत राहीन एवढंच मला नक्की वाटतं. ही जबाबदारी सगळी पेलत असताना मला माझ्या गुरूंबरोबरच माझे जे काही मित्र आहेत किंवा माझी जी सपोर्ट सिस्टीम आहे या सगळ्यांबद्दल बोलावं असं वाटतं. ते म्हणजे मी मधली काही 1-2 वर्ष माझ्या तबला मी शिकत नव्हतो तर तेव्हा मला आपला राजापुरातलाच माझा खूप जवळचा मित्र उत्तम करंबेळकर दादा ह्याने पण खूप सपोर्ट केला आहे. रत्नागिरीतलाच आपला खूप आवडता व्यक्तिमत्व राजा केळकर काका ह्याने पण खूप सपोर्ट केला आहे. तर या सगळ्याच जी माणसं असतात ह्यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो की माझे आई वडील, माझी फॅमिली, माझे गुरु, तर फॅमिली म्हणजे माझे घरातलेच मेंबर असं नाही मला वाटत. ही सगळीच माणसं मला माझी फॅमिलीच वाटतात. म्हणजे प्रत्येकाचं नाव घेतलं गेलं तर आता आपल्याला वेळ नाही पुरणार, पण अशी भरपूर जण आहेत. मी अगदी म्हणतो की उपकार आहेत त्यांचे माझ्यावर की त्या लोकांनी मला त्या वेळेला सपोर्ट केला म्हणून आज मी थोडंफार जे काय ते वाजवू शकतोय. तर त्यामुळे या माणसांचं माझ्या लेखी खूपच महत्त्व आहे. नक्कीच. सुरुवातीपासून आपण तबला या संदर्भातच बोलतोय आणि तुम्ही सांगताय की तुम्ही साथसंगत अनेक ठिकाणी केली आहेत किंवा नाट्यसंगीत असेल, संगीत नाटकांचा अनुभव असेल, तर अर्थातच श्रोते नक्की वाट बघत असतील की निरोप घेण्यापूर्वी तुमच्याकडून एक झलक पुन्हा एकदा. येस नक्की. द्रुतलयीमध्ये एक चक्रधार आणि उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेब यांच्या एका बंदिशीने सांगता करत आहे. वा, क्या बात आहे. अथर्व आठले, आज तुम्ही इथे आलात. तुमच्या यशाबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करते आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.
इंद्रधनुष्य